आता कवी म्हटल्यावर कसं असं गोडगोड हळुवार वगैरे असं आपल्याला वाटतं की नाही, तुझ्या गळा माझ्या गळा गंफू मोत्यांच्या माळा. पण सगळं बदललंय हो. तुझा गळा धरू का माझा गळा, असं वेड्यासारखं सगळं. मी परवा तिथनं म्हणजे छत्रपती टर्मिनसून घाटकोपरला येत होतो, तर त्या माणसाचा 2.5 इंच बुटाची टाच कचकन माझ्या अंगठ्यावर पडली. तर मी त्याच्या अंगावर धावून जायचं तर तेच उलट माझ्यावर अंगावर धावून आलं. ते म्हणे आपने आपका चप्पल मेरे बूट के नीचे क्यों डाला. असा वेड्या बाजार असलेलं सगळं जग आहे की काय. असं म्हणजे सकाळी असं मला हे झालं की अच्छे दिन आने वाले आहे म्हणून, आणि नंतर 1 तासांनी पोलीस कमिशनरांचा SMS आला की अफवांवर विश्वास ठेवू नका. म्हणजे काय चाललंय काय कळतच नाही. असं गंमत असतं खरंच तुम्हाला सांगतात. म्हणजे आमच्या इथं तुम्हाला सांगू, तिळगुळ देताना मारामारी झाली गेल्या वर्षी. एका युनियनचे लोक दुसऱ्या युनियनला तिळगुळ द्यायला गेले. त्यामुळे तिळगुळ द्या गोड बोला, त्यामुळे तिळगुळ ठेवायचा चालू पडायचं म्हणून गोड बोला कोणाला शिकवतात. असं सगळं वेड्याची दुनिया आहे की काय. अशा जगात मी जगतो. 1 जानेवारीला मला तो शुभेच्छा कार्ड आलं, त्याच्यात लिहिलं होतं नूतन वर्ष आपल्याला शहाणपणाचे जावं. कुठून काय सुचतं तुम्हाला सांगतो, काही सांगतायत. म्हणजे असं की म्हणजे माझ्या कवितेत असं प्रेयसी वगैरे आपलं काय नसतं. खरंच सांगतो, अहो बायको येणं मुश्किल आमच्या कवितेत. तो बोलायला प्रेयसी कुठं. खरंच ते काय कवी म्हणजे कसं चंद्र बिंद्र असं, आणि इतके नाजूक असतात, चांदण्यात टोपी घालून बसतात हो. ते चंद्रकिरणांचा ताप डोक्याला सहन होत नाही, इतके नाजूक कवी असतात माझा. आणि चांदण्यातल्या कवितेला मला बोलवत नाही, मला कोपऱ्यात बसवलेलं असं तुम्हाला सांगतो. आणि मध्यंतरात दूध वगैरे आलं कोजागिरीला, तर मी आपलं म्हटलं काय चांदण्या पडलंय म्हणून. तर ते आयोजक आले आणि त्यांनी बॅटरी ऑन केली, म्हणजे कुठं पडलंय कुठं पडलंय. तर असा वेगळा बाजारात मी राहणारा. चंद्रबिंद्र जाऊ दे, पण सूर्याला मी एकदा विचारलं, म्हटलं कसं काय चाललंय. म्हणाला दिवस ढकलतोय म्हणून. सूर्यासारखा सूर्य दिवस ढकलतोय म्हणायची पाळी आली. पण सूर्याकडून मी एक गोष्ट शिकलो, अंधार पडायच्या आत घरी परत जायचं. अवघड आहे ते, महिला वर्गाचा संबंध नाही. पण 31 डिसेंबरला आमच्याकडे पार्टी होती, 20 लोकांची पार्टी. 40 व्हॉलंटियर नेमावे लागले. 20 लोकांची 40 व्हॉलंटियर, एक इकडनं धरायला एक इकडनं धरायला. ते धरायला जाणारेच पडताना बघितले तुम्हाला. आणि जसजसं उत्तर रात्र होत जाते तसतसा संकुचित भाव निघून जातो. हे विश्वाची माझे बोंबलायला आपण कुठं राहतो तेच लक्षात राहतो. असा सगळा अनुभव येतो तुम्हाला. अहो एका मुलीला मी मध्ये विचारलं, म्हटलं काय ग एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय. तर ती उठून उभी राहिली, म्हणाली आई आणि बाबा एकत्र राहतात, त्याला एकत्र कुटुंब पद्धती. मुलांनाच आश्चर्य वाटतं आपले आई बाबा कसे काय एवढे वर्ष एकत्र राहतात. आता सिरियल मध्ये बघा 2-2, 3-3 वर्ष चालते आणि एका लग्नावर भागत नाही, 2-3 लग्न दाखवतात. खरं आपलं एक लग्न ठरताना मुश्किल. खरंय की खरंच. अहो माझं लग्न ठरलं तर असं रस्त्याच्या मधून चालत जावं की काय असं वाटतं. खरंच अवघडच. अहो मी पत्रिका द्यायला गेलो तात्यांकडं, तात्या म्हणलं ही घ्या पत्रिका. कसली रे पत्रिका. म्हणलं माझं लग्न ठरलं. तो म्हणे तुझं कसं काय लग्न ठरलं. आता मी काय वेड्या आहे का तुम्हाला. म्हणजे काय माणसं असतात तेवढ्या त्यांच्याकडे पेढे घेऊन माणूस आला. तात्या म्हणे हा द्या पेढा. तो म्हणे कसला रे पेढा. नाही म्हणे मला नातू झाला. त्याने असा चेहरा केला, म्हणा हल्ली कुणाला काय होईल काय. असे माणसं तुम्हाला सांगतो. म्हणजे काय आता माझी मुलगी मोठी मुलगी मॅनेजमेंट केलंय. ती म्हणाली बाबा तुम्ही असं बोलताना तुम्हाला वृद्धाश्रमात पण हकलून देतील. काय मुलीच्या सदिच्छा आहे बाबा. म्हणजे वृद्धाश्रमात ठेवणार हे नक्कीच, त्याबद्दल काही शंका नाही. पण तिथे तरी सुखाने राहावं, तसं तिथलंही हकलून देतील. धाकटी मुलगी त्याच्या पुढची ती म्हणते अशोक नायगावकर आमुचे फादर. अशोक नायगावकर आमुचे फादर आलिया भोगासी असावे सादर.